हो झालं भाऊ, थंडीमुळे नुकसान व्हायला चालू आहे बघा. गरिवानी डोळे आहेत, एकदम घारच पण काय भाऊ सुद्धा आलं बाहेर आता. जास्त एकच नंबर करायचं ती वरडून राहिली मला. दगड झालाय पायाचा दगड. बाबा मोटर चालू करून आले बर का, पण परत चालूच व्हायना. आत्ताच झोपेतून उठलो बाबा सोबत पळतच आलोय बघा. डुकरांनी घास खाल्लाय, ते घास म्हणतोय गहू खाल्लाय राव. या डुकराचं काहीतरी करायचंय राव मला. नाही ना, आणि त्याला बोट लावा बरं. हा बरोबर, चालू आहे चला. पाय गारटलेत ना हो. अरे बाबू, दगड झालाय पायाचा दगड. माय तरी एवढं नाही भिजले, बाबाचे तर पुरी भिजलेत वाटत. चला कुठे चावी तिला गाडीला काय थंडी आहे सकाळ सकाळी. मला पहिले शेकावं लागते ना हात माझी, एवढं माहिती रे भाऊ आपल्याला. थंडी बिंडी आहे का नाही, असं बसलाय ना. हा हा कुत्रे भाऊ कुत्रे. एवढी थंडी वाजू राहिली आज. मी टेम्परेचर बघतोय किती आहे. अरे 12-11 डिग्री सेल्सिअस. बर्फ पडायची वेळ आली, आज थोडा वेळ येऊन द्या, बर्फच पडत. आता बसतो बुधवार पर्यंत यायची बघा. बुधवारी 12 होणार आहे, मंगळवारी 12, 11, सोमवारी 12. बापरे 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 बापरे, गेलं काय कामातून ती पायाची खाली. ते करणार लय बोट आजीच. तरी सूर्य उगलाय बर का तिकडून, तरी बी थंडी वाजू राहिली. एक बदकच पिल्लू आहे ना, जरा कमजोरच निघालं ते. त्याचं काय खरं वाटा ना मला, मरतच काय माहिती. ताकद आली अशी मानवर करतोय आता, काय माहिती मलाच काही कळणार. काय माहिती, बघू आता. असा हात ना घाले जो कुठं बी तिथं बसलो त्या दिवशी किरकुड. काल म्हणलं होतं ते पिल्लू, जरा मला वाटत नाही बघा हे पिल्लू इथे पायच धरी ना. ते काय करावं काय नाही, तुम्हाला जर माहित असलं तर मला कमेंट मध्ये तरी सांगा राव, याचं काय करू. आता त्याची पायाची एक्सरसाइज करायची थोडी. हे गरम पाणी आणलं होतं, लय गार पाणी होतं म्हणून. आता झालं बघ बरं, झालं ना आता. गुमगुम थोडं पाण्यात सोडून बघू त्याला आपण. सोडा 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 सोडा, हळूच सोडा. हा ठेवा ठेवा ठेवा. हा पवायला एक नंबर आहे. थोडी हा होऊन द्या पायाची एक्सरसाइज. द्या तो इथं लक्ष द्या. इथून कोणी बी येईन उचलून घेऊन जाईन. हा झालं चालू याच भाऊ. झालं भाऊ, थंडीमुळे नुकसान व्हायला चालू आहे बघा. मेली नाही बरं का आज देऊ, पण तिला मानेला वात आलेला दिसतोय मला. मानमोडी वात, आपल्याला कसा वात येतो पायाला. हाड मोडावं लागते मानेची. बघा काय घारीवानी डोळे आहेत, एकदम घारच आहे. पण काय भाऊ सगळं तिचं गौरी पाणी पिऊन इकडं तिकडं नाही. बरं चल तूच जागेवर आता. ती जेव्हापासून मारायला लागली ना, तेव्हापासून तिला बांधूनच ठेवी तुम्ही, सोडीतच नाही आता. चला चला चला. कोण आलं गड्या, कुत्र्याला भोकायला लागले. अंडे होते इथं, बघितलेच नाही मी. अंड्याला गिरायक आलं काय माहिती बाबा. लय ओरडू राहिले कुत्रे. 5 निघले बा आज. या गाईला भोकत होते, गायीन ते चालले तिथून. हा ते झालं बरं, नीट व्हायला लागलं. पाण्यात सोडलं होतं त्याला. हा ते काय ते आता सोड, तेच होतं ती होय. ती जरा दुखणी झाली, तिला वात आलता, ते ठेवली ती आता. 5 निघली. हे नवीन आहे ना, एक ठेवून आलो घरात. कोणतं नवीन आहे याच्यातलं काही.
ते थंडीमुळं 10°C गेलो होता आज सकाळी. दादांनी चाललोय वाढे आणायला. वाढे चालल्या बैल गाडी भरायला वाढे. इकडे गाडी इकडे वाढे वाढे आहे तर खालून जावं लागेल. थेट खालून वाकून खालून येत कार घेतले भाऊ इकडं. म्हणजे कापत रे बाबा. 10 झाले अजून 6. एकच राहिलंय. बांद्रा गेलेत कापत पुरं. मला डायरेक्ट पित्त येतं. 2 आहेत 2. चला 16 भेटले आपल्याला. 16 वाच मोबाईलला म्हणा वाच. दूध सकाळी नाही आणलं का? आणलं नाही का? सकाळपासून बाबा दूधच आणून राहिले. अयो काय रे काय झालं तुला? काय झालं? मी ती कोंबडी मेली राहूया बघा. ती मेली म्हणलं. कोंबडी मेली. ती बधीर मांजरी. उंदर खायचे दिले सोडून नुसतं दूध द्या प्यायला हिला. किरण दादा फर्स्ट टाइमच आपलं मशीन चालवतोय. थांबा 2 मिनिट थांब. दुसरा गेअर टाकतो. काढ ते काढ उतर. आता आहे ना आता लय वडी ना हळूच थोडं फक्त. त्याला स्पीड जास्त आहे या गिअरला. रोट्याला आणि त्याला. त्याला लय दिवसात चालायचं होतं. कोंबडीचं पिल्लू सुद्धा आलं बाहेर. आता त्यांना खाद्य टाकलंय. याच्यात एक बघा. याच्यात एक कोंबडीच पिल्लू निघलं. काळ भांगार कडकनाथ. कडकनाथ पण कडकनाथ कस काय रे? नाही नाही कडकनाथ नाही. काळ तू हे कर. बरं बरं. हे सोन मावशीने आणला. मी दुपारी आणला होता. योग घेऊ इथं ठेवलाय. आता तिथं राहिलं. फडका घेऊन जाऊ का? बांधलेला आहे. अगं बाबू अख्खा ढिगले तिथं. हे बघ येऊ कोथंबीर बाजारात नाही सारखी आहे ना. मग मी आजीला म्हणतोय उद्या. आता उद्या रविवार आहे पण. हा बघा मग आजीला म्हणतोच गाडी. पण आता उद्या रविवार आहे. उद्याच नेतो मरुदे तिकडे. जाऊन बसवतो बाजारात. गुणी घेऊन. कोथंबीर बघा ना. बघा ते अहो इकाय सारखे ऐका. उद्या ऐका. उद्या नाही मोठी कशाला होऊन द्या ते आता म्हणतात पुन्हा पहिल्या तू आपल्याला तेवढं लिहून दे. कशाला तुम्हाला काही करायचे वास बी का भारी येतोय. उद्या उद्या नेऊ आपण. ऐका माझं. कधी नाही करत आज कापायचं म्हणून तू जाईल बाबा. मीच नेतो. काढून द्या मला. उद्या सकाळी सकाळी थंडीच काढू मस्त पैकी. म्हणजे आता काढली सुकंती. 9 वाजता जायचं. थंडीच कोण नाही येत बाजारात लवकर. थंडीच इतक्या लवकर कोण नाही येत. 9 वाजता जायचं मस्त पैकी स्वेटर. 8 वाजता जायचं म्हणजे हे झालं. कोथंबीरला 1 नंबर आहे. वासले भारी येतोय कोथंबीरचं. तोड कोथंबीरीला अशीच नेलेली परवडन ती. नाही तर ती अशीच नेलेली परवडन. आजी आज धुवायची बी नाही. अशीच न्यायची. कोथंबीर वावरातली कोथिंबीर आहे. बाबाचा फोटो काढत होतो मी. बोला बोला बोला. आणि आता ही उद्या विक्रीला चालली आहे. हा प्रणित घेऊन जाणार. तुम्ही नाही येणार का सोबत? अरे काय एकदम भारी कोथंबीर. काहीच विषय नाही. जरा बरं वाचतो. एकच नंबर करायचं. ती वरडून राहिली मला. ती वरड यात तुला जास्त आणली मी. धर तुला जास्त आणली मी आता याच्यात. इकडे आहे चल. त्या बघा तो कसा गेलाय तिकडे भांडायला. बंटी इकडे आहे. तू इकडे बाय. इकडे येते बंटी. बंटी त्या बघ ते भांडणं चालू केले त्यांनी. अहो ते कुत्र्याला काय झालेलं असलं काही हे चावून याला. मग ते मग पक्का काहीतरी झालेलं असणार रे तुमच्या कुत्र्या. उद्या असंच आरडायचं.
कोथंबीरवाले कोथंबीर घ्या, कोथंबीर 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 एकदम गावरान कोथंबीर बाबू एवढ्या कोथंबीर, बाबांची कोथंबीर एकदम गाव, आजीची कोथंबीर एकदम गावरान कोथंबीर, दालगडी दालगडी, चला चला चला. ऐका ना आजी, माझ्या आजीला विकलेलं आहे रे भाऊ. अख्खा लिंबाचा बाग होता. आजी अख्खी गोणी 20 रुपयाला विकून यायचा. नाही तेव्हा ते काय व्हायचं, थंडीत यायचे ते आणि थंडीत त्यांना भाव नाही राहायचा. बाबांचे इतके कंटाळले होते, सगळे झाडच कापून टाकले, नको ते झाड आपल्याला. मग आजीने मस्त पैकी इथं आहे ना मेथी करायच्या, पालक करायच्या, काही बी करायच्या, विकायच्या आहे ना आजी. पालक नाही केला, मेथी 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 कोथंबीर. चला आता सोनू मावशी सोडलंय, घरी चाललोय. मला पप्पाचा फोन आलता की बाबा मी आलोय, शाहूगाव चाललोय त्यांना घ्यायला. आयो रोड आहे बाबा, येऊ. पप्पा उभा, ब्रेक नाही इथे. आता ती दुसरी कोणती, ती चावी माय तुमच्याकडे. चला बसा, चालू तर बाजूला. अचानक आले, फोन नाही काही नाही. तुला सांगितलं नव्हतं नाही. हा आपण तू बोलत होता, फोन झाला माझा म्हटलं. चला आता चाललो घरी. कोणालाच माहित नाही डायरेक्ट आले. हा ही बाटली असतो मी घेऊन टाका. हा पित्ताची आणलं जरा पप्पांनी. हो खजूर, काळी खजूर. आलोय दत्त मंदिरात. शिरा. हा हा. चला तर मग आता आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.